कार्य सुसर्वधा या विश्वब्रह्मांडात ज्या देवतेचं सर्वप्रथम पूजन केलं जातं त्या श्री गणेशाला वंदन, ग्रामदेवतेला वंदन, सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण, माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षामधून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले लाडके प्रेक्षक राजे या सर्वांचंच यंग स्टार चषक माखणी 2026 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय। तत्पूर्वी माझी विनंती असेल, यंग चषक आपण बघतोय म्हणजेच यंग स्टार चषक माखणी कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सुरेश तरे साहेबांना विनंती करतो पण अतिथी कक्षामध्ये आणि दोन्ही टीमला विनंती करतो की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंचे नाव सांगण्याकरता पाठवून द्या। सुस्वागतम सुस्वागतम यंगस्टार चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही यंगस्टार चषक माखणी 2026 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय। लगेचच अतिथी कक्षामधून आपण आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार तर करणार आहोत, आदरातिथ्य करणार आहोत। मी विनंती करतोय श्यामकांतजी तरे साहेबांना, जे संचालक आहेत, यांच्या शुभ हस्ते सुरेशजी तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होतोय। या ठिकाणी स्वागत आपण करतोय माय चोप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सुरेशजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान होतोय। प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्या चांगले कार्यकर्ते आहेत, खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम केलंय, म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असलेले हे व्यक्तिमत्व ज्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। श्यामकांतजी तरे जे की यंगस्टार चषकाचे संचालक म्हणून ज्यांना समजलं जातं, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय। त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय आदरणीय योगेश पाटील, आदरणीय योगेश पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य योगेश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान मंगळदाची घरत साहेबांच्या शुभ हस्ते होतोय। मायची उप देणारी शॉल आहे, पुष्पगुच्छ आणि यंगस्टार चषकाची आठवण म्हणून हे यंगस्टार चषकाची आठवण म्हणून एक मोमेंटो दिली जातोय। हे तुम्ही बघू शकता, ती सर्व दृश्य 6 सीटर्स या YouTube वाहिनीवर तुम्ही बघू शकता। थोड्याच वेळात मॅचला सुद्धा आपण प्रारंभ करणार आहोत। त्याच्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करतोय। मी विनंती करतोय अंकुश पाटील यंगस्टार चषक माखणी कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय चंद्रकांतजी पाटील साहेबांचा। चंद्रकांतजी पाटील यांना तुम्ही बघतायत, एक चांगलं आदर्शवादी व्यक्तिमत्व आहेत। त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय मोरेश्वरजी तरे, श्यामकांतजी तरे साहेबांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा। मोरेश्वरजी तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय। पुष्पगुच्छ या फुलांप्रमाणे आपण सुद्धा असेच केलं तर स्वागत आणि सन्मान होतो। टाळ्यांचा गजर या ठिकाणी एकदा होऊया, एकदा आपण करूया। यंगस्टार चषक माखणी 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। त्याच्यानंतर कुठलेही क्षेत्र असतो, आमच्या जे येतात कामा अशा आमचे बाळू मामा घरत यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय। आदरणीय अविनाशी गाबड साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय। दुसऱ्या बाजूला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। टॉस जिंकलाय यंगस्टार माखणी टीमने आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा। गेम इज ऑन, 3, 2, 1 लेट्स स्टार्ट। परत स्ट्रायकिंग कडे होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जातं। पहिल्या चेंडूवर
गोल्डन डकचा शिकार. परेश याला परत यावं लागतंय. आपल्या टीम करता काही करू शकला नाही परेश. गॉन. भेटले मावले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सारे भेटले मावले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. टिम टिम पाणी परनाय तुझा भिजला डोंगर. टिम टिम पाणी परनाय तुझा भिजला डोंगर. चला आपण पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळाली. परेश याची शिकार केली गोलंदाज अपूर्व या गोलंदाजाने. 5 षटकांचा मॅच आहे. पहिले षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. नवीन बॅटर आता निकेश खेळण्याकरता उतरलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत राऊत सरांना आणि त्यांच्या सोबतच राकेश सरांच्या सोबतच आपण बघतात विशालजी नाईक सरांना. पहिला डाव सुरू झाला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला यंगस्टार माकने टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय स्टार बॉईज या टीमला. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळवून दिली अपूर्व या गोलंदाजाने. बिग विकेट अपूर्व कापड यांनी हे विकेट्स मिळवून दिले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता डावकुर हाताचा बॅटर आला निकेश. एज अँड टेकन. लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळवलेत अपूर्व कापड या गोलंदाजाने. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. गॉन. गाबड साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल अपूर्व गाबड या गोलंदाजाला. निकेश हा सुद्धा 0 धावसंख्येवर बाद झाले. 2 बॅटर गोल्डन डकचा शिकार बनलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला शेखर किनी अतिशय चांगले गुणलेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. 6 सीटर्स या युट्यूब वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेला बघतायत. हॅट्रिक बॉल. ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा विचार होता बॅटरचा. थोडस मागे सरकला होता. शॉर्ट सिलेक्शन त्याला करता आलं नाही आणि अतिशय चांगली गोलंदाजी अपूर्व गाबड या खेळाडूची. मला वाटतं बाद झालेल्या खेळाडूंना आज प्रॉमिस डे आहे त्यामुळे कुठेतरी प्रॉमिस करण्यासाठी लवकर जायचं आहे. जागा बनवून खेळला जातोय. टायमिंग प्रॉपर नव्हता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि ही पहिली धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्टार बॉयज टीमचं आता खातं उघडतोय. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावपळ धाबा आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव. 2 गडी बाद 1. सुस्थितीमध्ये यावं लागेल. गोलंदाज अपूर्व गाबड तयार. पुढे येऊन काय चौथा चेंडू हवेत आहे. ही सुद्धा शिकार केली असं वाटतं आणि होय ही सुद्धा शिकार. अपूर्व गाबड याला आणखीन एक सफलता मिळतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागले होते. 3 गडी बाद 1. आतापर्यंत यंगस्टार माकने टीम द्वारे आणि यंगस्टार माकने म्हटलं तर अर्थातच त्यांचं जे शानदार आयोजन आहे. आयोजक म्हणून त्यांची भूमिका फार मोलाची आहे. जो उल्लेख सकाळपासून महाराष्ट्रातील नामवंत समालोचक द व्हॉइस ऑफ पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आणि त्यांनी सर्व कमिटी मेंबरची नावांचा उल्लेख या आधीच केलाय. आता मला वाटतं 500 रुपये लागू केलेत. अजित गाबड साहेबांकडून 500 रुपये लागू झालेत या गोलंदाजाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 3 गडी बाद 1. संकट आलेत. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा. 5 षटकांचा सामना होतोय. गोलंदाज तयार.
अजय करता अजयने पाहिलं या चेंडूला सोडून दिलं. हा डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर स्टार बॉयज टीमची धावसंख्या 3 गडी बाद 1. 3 गडी बाद 1 अशी ही खराब सुरुवात झाली. सिक्स सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण होतोय. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजकांनी या स्पर्धेचं केलेलं आहे. आज काही वेळपूर्वीच आपण बघितलं प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा झाला. आता षटकारांची हॅट्रिक जर साधली तर 1000 रुपये आणि त्याच्यानंतर आणि विकेट हॅट्रिक करता सुद्धा 1000. योगेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबांकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 2000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले. विकेट हॅट्रिक करता 1000, षटकारांची हॅट्रिक करता 1000. योगेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, चांगले समाज कार्यकर्ते, त्यांच्याकडून या ठिकाणी जाहीर झालंय. संकट आल्यानंतर आता याच्यावर कसं मात करावी हे आता बॅटरला ठाऊक असायला पाहिजे. चला तत्पूर्वी आपण यंगस्टार चषक मागणे कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सदानंद तोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. राजेश साहेबांना विनंती करतोय. राजेश गाबड साहेबांच्या शुभ हस्ते मंडळाचे अध्यक्ष सदानंद तोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. एका बाजूला मॅच सुरू आहे. सानिकेत आलाय गोलंदाजी मार्गावर आणि त्याचा पहिलाच बॉल या ठिकाणी त्यांनी डॉट केला. हे तुम्ही बघू शकता. यंगस्टार चषक मागणे या कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सदानंद तोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतात. राजेश गाबड साहेबांच्या शुभ हस्ते मायेचे उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून ही मोमेंटो देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बोलतोय आम्ही मॅचच्या दिशेने. स्टार बॉयज संघाची धावसंख्या 1. हुक केलंय. गोलंदाजाची चूक बघून या चेंडूला केलं हुक आणि चौकारणीची भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. मिळतील धावा 4. नितेशने चौकारणीची आता आघात केलाय. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 5. षटकार थँक्यू. यंगस्टार चषकाचं हे टायटल सॉन्ग या ठिकाणी वाजतोय. धावसंख्या धावपैकीवर 3 गडी बाद 5. इथे स्ट्रायकिंग कडे आहे. चेंडू हवेत आहे. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर होता. पाहता पाहता 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. यंगस्टार चषक चौकार. अंतिम क्षणी या चेंडूला उचललं गेलं. टायमिंग झालं प्रॉपर. याआधी हुक केलं होतं. आता सुद्धा आणखीन जास्त उसळी घेणारा चेंडू आपल्याला दिसला होता आणि टप्पा बघूनच या चेंडूला ऑफ केलं होतं. धावसंख्या धावपैकीवर 3 गडी बाद 9. संकटमोचक बनतोय नितेश. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली नितेशला. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 10. 1.4 बॉलची समाप्ती. सानिकेत याचं हे षटक जे सुरू झालं. पहिल्या चेंडू डॉट टाकलं. त्याच्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार लागले. त्यानंतर आता ह्या चौथ्या बॉलवर एकदा मिळाली. मॅच तुम्ही बघतायत स्टार बॉयज वर्सेस यंगस्टार माकणे असा. टॉस जिंकला यंगस्टार माकणे टीमच्या कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. ओहो, फुलपिच बॉल होता. टायमिंग करता आला नाही बॅटर अजयला. हा डॉट बॉल. लगातार अशा प्रकारचे जर चेंडू टाकले तर दबाव दडपण अधिक वाढू शकतो स्टार बॉयज या टीमवर. हे तुम्ही बघू शकतात. खेळण्याकरता एक चांगला बॉल होता. टर्न घेतोय
फ्लाईट जास्त दिली होती. त्याच्यानंतर पडल्यावर टर्न घेत असतानाच इन कटर म्हणजेच आत वळताना चेंडू दिसलाय. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 10. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. टप्पा बघितला, मोठा फटका खेळायचा होता. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू गेलाय. विकेटचं पतन होण्याची शक्यता. यष्टीरक्षकांनी झेल सोडलाय आणि त्याचबरोबर बॅटरनी पूर्ण केली ह्या चेंडूवर 1 धाव. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर स्टार बॉईज टीमची धावसंख्या 3 गडी बाद 11 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चला 2 षटकांनंतर 3 गडी बाद 11 धावा झालेल्या आहेत. तत्पूर्वी मंडळाचे माजी अध्यक्ष, यंगस्टर चषक माकणेचे माजी अध्यक्ष, कमिटीचे माजी अध्यक्ष श्यामकांतजी तोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, व्हाईट अँड व्हाईट बाळू मामा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते श्यामकांतजी तोरे साहेबांचा स्वागत सन्मान आपण करावा. सध्या संचालक या पदावर ते कार्यरत आहेत. हे तुम्ही बघू शकता. ही सर्व दृश्य 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहू शकतात. आदरातिथ्य केलं जातं, प्रत्येकाला मान सन्मान दिला जातोय आणि हीच तर खासियत आहे यंगस्टर चषक माकणे या स्पर्धेची. सकाळीच भारतीय संस्कृती परंपरेनुसार आपण उद्घाटन सोहळा बघितला होता आणि आता आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातोय, मान सन्मान केला जातोय. आता तिसरं षटक टाकण्याकरता बघूया कोणता गोलंदाज आलाय, कारण पॉवर प्लेची जी काही षटकं होती ती संपलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली, फलंदाजी पॉवरफुल होताना दिसली नाही. आता समोरच्या कडून गोलंदाजी मार्गावर प्रथमेश. फुलपिच बॉल होता, थोडस मागे सरकला, खोलवर जाऊन या फटक्याची निवड केली. ऑन साइडला चेंडू जाताना दिसला काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 धाव मिळाली बॅटरला. थ्रो थोडासा चुकीचा होता तरी सुद्धा 1च धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या स्टार बॉईज. 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या स्टार बॉईज टीमला. इथे 2 धाव पण पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 13. पुढचा बॉल प्रथमेशचा शॉर्ट बॉल होता. बॅटचा एज लागला. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. 1च धाव. म्हणजे आत्मविश्वास थोडस कमी दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण याचं कारण एवढं आहे की दबाव आलाय सुरुवातीपासून. झटपट विकेट मिळालेत. पहिल्या षटकामध्ये कमालीचं प्रदर्शन अपूर्व गावड या गोलंदाजाने केलं आणि या संकटामधून बाहेर काढण्याकरता नितेश आणि अजय प्रयत्न करत आहेत. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येते. इथं प्रयत्न करतायत. पुन्हा आता बॅटर चर्चा करत आहेत, एकमेकाला सल्ला देत आहेत, अनुभव शेअर करत आहेत. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या 14. यंगस्टार चषक माकणे या स्पर्धेमध्ये ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटरला. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. विशाल नाईक सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि धावसंख्या झाली 3 गडी बाद 15. 15 फॉर 3. पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर प्रहार तर करावाच लागेल, परंतु तसं तुमचं बॅटिंगचं तंत्र असायला पाहिजे. बॅटिंग टर्न्स, फलंदाजी पावित्र्य चांगला असायला पाहिजे. ओहो, दांडी हुल. सुरुवातीला गोलंदाजाने दिली हुल, बॅटरला पडली भूल आणि इथे केली दांडी गोल. विकेट डाऊन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावफलकर धावा आहेत त्या 15. 15 फॉर 4. ग्रामस्थानी आज आयोजन केलं हो भारी. झाली या दाटी कमली बघा या पब्लिक. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही यंगस्टर चषक माकणे 2026 मध्ये शब्दसंग्रहाने स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा संकटांना सामोरे जाण्याकरता दिवेश नावाचा खेळाडू आलाय. सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. ते करत नाही कोणती चूक
आणि या विकेटने भागवली गोलंदाज प्रथमेश आणि संघाची भूक. अपूर्व गाबड यांनी टिपलाय हा झेल. 5वा धक्का बॅटिंग करणाऱ्या स्टार बॉयज टीमला. 5 गडी बाद, धावसंख्या 15. माती चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. माती चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. अरे ठेवला यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. ठेवला यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. विकेट हॅट्रिक जर साधली तर अजित गाबड साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. तसेच आपण बघितलं माननीय श्री योगेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये मिळतील. 2000 आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेत. एकूण धावसंख्या आहे 5 गडी बाद 15. नवीन बॅटर महेंद्र गेला. विकेट हॅट्रिक वर होता गोलंदाज. ऑन साईडला बॅटरने कोण काढलं. बॅकवर्ड स्कोर लेग मधून थ्रो येण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. धावसंख्या 2 पुढे गेली आणि धावा लागल्या जातात. 5 गडी बाद 17. 18 जून 1983 साली सुद्धा अशाच प्रकारचा सामना एक झाला होता, परंतु मीडियाचा त्यावेळेस संप होता. त्या कारणाने ते लाईव्ह कव्हरेज होऊ शकलं नव्हतं. विश्वचषकातील त्या मॅच झिम्बाब्वे विरुद्ध इंडिया असा तो साखळी मॅच होता विश्वचषकातील. आणि त्याच मॅच मध्ये 175 धावांची विस्फोटक खेळी कपिल देव निखन सरांनी दाखवली होती. अंतिम क्षणी बॅट सबलेट ओपन केलं. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू पुढे जातोय. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतात. पाहता पाहता 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. यंगस्टर चषक चौकार. यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा, 5 गडी बाद. 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट स्टार बॉयज टीम. मी MPL चे अध्यक्ष प्रथमेश घरोत साहेबांना विनंती करतोय. अशोकजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. यंगस्टार चषक मागणी कमिटीचे सभासद अशोकजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे तुम्ही बघू शकताय. हे सर्व दृश्य या अतिथी कक्षामध्ये. आणि त्याचबरोबर 6 हिटर्स, जर तुम्ही घरून या स्पर्धेला बघत असाल तर खरोखरच 6 हिटर्स एक अतिशय चांगली युट्यूब वाहिनी आहे. मागे सुद्धा सफाले प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली माहिती या युट्यूब वाहिनीद्वारे आणि चांगली क्लिअरिटीवर क्वालिटी ही आपल्याला अपेक्षित असतं. आणि तशीच सर्वांची अपेक्षा पूर्ण करणारी या पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली 6 हिटर्स ही युट्यूब वाहिनी तुम्ही बघतायत. वरती आपण मॅच कडे 4थं षटक अपूर्व गाबड येतोय हाताळण्याकरता. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. वाईड लाईनच्या आतून हा चेंडू थोडासा जातोय. उसळी घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. हे तुम्ही बघू शकतायत. एक चांगला बॉल. म्हणजेच कधी कधी काय होतं की बाहेर निघणाऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी प्रहार होतोय. अजय तिथे तयार आहे. चांगला बॉल, चांगला बॉल, परंतु अपील का केलंय हे सुद्धा विचारतात पंच. एक चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाद्वारे. अपूर्व गाबड आतापर्यंत सफल असा गोलंदाज आहे. थोडीशी हाईट सुद्धा जास्त होती उसळी घेताना या पडलेल्या चेंडूची. आणि हा डॉट बॉल. अपूर्व गाबड एक अतिशय चांगली गोलंदाजी करतात. अजित पाटील साहेबांकडून 500 रुपये त्यांच्याकरता जाहीर झालं. पहिलं षटक जे प्रभावी टाकलं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली होती. 3 सफलता मिळून दिली आपल्या टीम करता. पुन्हा चर्चा होतोय सकारात्मक दृष्टिकोनाने ही केलेली चर्चा असेल काय. करंट रन रेट 6.30 चा बघायला मिळतोय. अशाच प्रकारे जर धावफळक ठेवला. क्रॉस पॅटने खेळला जातो. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू जाताना दिसतोय. 2 धाबा बॅटर पूर्ण करतात. 3री धाव घेतली जाईल काय. प्रयत्न तर होत आहेत. डोक्याची घंटा इथे वाजली जाईल असं वाटतं.
आणि तिसरी धाव घेता घेता बॅटरला परत जावं लागेल. विकेटचं पतन झालं. 6 गडी बाद धावफलकावर धाबा आहे तर 23 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. बॅटच्या नेमकं कुठे लागलंय कारण खालचा जो भाग असतो बॅटचा त्याच्या कडेला चेंडू लागताना दिसला आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली महेश यांच्याकडून. आता पुढचा बॅटर जो गेला ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चांगला पंच केला जातो या चेंडूवर. स्वीपर खबर छत्रा बाहेर चेंडू जातोय सीमारेचे पार. मिथिल धाबा 4 यंगस्टर चषक शानदार दिमागदार चौकार. गडी बाद 27 धाबा. पीसीसी चिखलपाडा विरुद्ध डिंग डॉंग टेंबी खोडाबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता या रिपोर्टिंग सुद्धा करा. टॉस असेल पीसीसी चिखलपाडा विरुद्ध डिंग डॉंग टेंबी खोडाबे. डीसीसी इथे पीसीसी असं लिहिलंय. इथे बघू शकताय तर थोडंसं ऑफ स्टंपर शफल झाला त्याच्यानंतर चेंडूला वळवला फाईन लेग रिझन मध्ये. मिळतील धाबा 4 चौकार. धाव संख्या अचानकपणे आता झेप घेतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 31. सहा गडी बाद 31 धाबा. चौथ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. चांगले बॅटिंग करतात आता महेंद्र. 4 मध्ये 14 बनवलं. पिच बॉल चेंडू हवेत आहे. पुन्हा दूरवरून शतरक्षक येण्याआधी चेंडू जमिनीवर पडतोय. 2 धाबा मिळतील बॅटरला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर होतोय आणि 2च धावा मिळतील. धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर स्टार बॉयज टीमची धावसंख्या झाली आहे ती 6 गडी बाद 33 धाबा. शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. गोटा पूर्ण केला. 2 षटकांमध्ये 13 धाबा खर्च करत 3 विकेट्स मिळवले आणि 4 फलंदाज या इनिंग मध्ये 0 धावसंख्येवर बाद झाले. त्याच्यामध्ये एक खेळाडू फक्त 10 धाबा करताना दिसला. त्याच्यानंतर महेंद्र याला आपण चांगल्या धावा बनवताना बघतो. हे तुम्ही बघू शकता. स्कोर बोर्ड अतिशय चांगली डिजिटल स्कोर बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय. 6 हिटर्स हे युट्यूब वाहिनीचा 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. सुरुवात खूपच खराब झाली होती. अपूर्वला मिळालेल्या त्या सफलता दाखवल्या जातात. आता शेवटचं षटक टाकण्याकरता महेश पालकर एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू आहे आणि दांडगा अनुभव आपल्या टीमला ते देतील काय हे तुम्ही बघू शकतात. महेश पालकर या गोलंदाजाला चांगले ऍक्शनने ते गोलंदाजी करत असतात. यंगस्टर माकणे संघाचे होत करू आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. ऑफ स्टंपर शफल झाला. व्हाईट बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू वळतोय त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाबेची धावसंख्या झाली 6 गडी बाद 34. हे पाहिलंय आणि योग्य तो निर्णय विशाल नाईक सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. नुकताच बँगलोर येथे सुद्धा जाऊन पंच म्हणून चांगली कामगिरी त्यांनी केलं. पुढे संधी आहे दुबई येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी करायची.
हो बघितलं कोळवटामध्ये चेंडू होता म्हणजेच पूर्णतः शरीर वाकवलं आणि चांगलं शॉट सिलेक्शन केलं. 2 धाबांचं कलेक्शन सुद्धा केलंय. 2 धाव मिळवतोय रोहित नावाचा खेळाडू. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 6 गडी बाद 36. 4 एका बॉलच्या समाप्तीनंतर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके पहिल्या इनिंग मध्ये जास्त आले नाहीत. जे षटकार हवे होतं एकही षटकार या इनिंग मध्ये लागला नाही. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. फुलपिच बॉल होता चांगला ऑफ ड्राईव्ह बघू शकता तुम्ही आणि ह्या चेंडूला पाठवून दिलं सीमा रशीपार. मिळतील धाबा 4. शानदार स्ट्रोक चौकार. गानाने गो हसते संयम समाधान आणि सहनशीलता इथे दिसून आली बॅटरची. कारण ह्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये असतात ना त्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्या व्यक्तीकडे असते. आणि अतिशय चांगला संयम पाहायला मिळाला महेंद्रचा सुद्धा. ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडू आणि बॅटचा काही समन्वय किंवा संपर्क होताना दिसत नाही. इथे धावबादच्या स्वरूपात परतावं लागतं रोहित या बॅटरला. याचाच अर्थ आता स्टार बॉईज टीमला लागला हा 7वा धक्का. 7 गडी बाद धाबा आहेत धाव फलकावर 40 पोटी फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. विरुद्ध डिंग डॉंग टेंबी खोडाबे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये होऊन थांबा. गोलंदाज तयार. ओहो महेंद्र या ठिकाणी बीट होताना दिसलेत. याच बरोबर शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 गडी बाद 40 ही धावसंख्या स्टार बॉईज टीमची. विपक्ष टीम यंगस्टार माकणे संघाविरुद्ध लढत देत असताना माकणे संघाने रोखले खरं परंतु समोरच्या टीम मध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. दुसऱ्या डावामध्ये पुढे येऊन खेळला जातो. फुलपिच करून खेळला जातो. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 4 चौकार. यंगस्टार चषक 4. चांगलं तंत्र दिसलं महेंद्रचं. 7 बॉल मध्ये 20 धाबांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा झाला त्यांच्या टीमला. एक मात्र असा खेळाडू आहे ज्यांनी 20 धाबा बनवलेत या इनिंग मध्ये. क्रमांक 7 वर येऊन त्याने त्या 20 धावा बनवलेत. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात 44 44. शेवटचा बॉल या इनिंग मधला. ओव्हरपिच बॉल चांगला टान्स दिसला. थोडंच लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला घेऊन काढले. शतरक्षकाला भेदून 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. यंगस्टार चषक चौकार. धाव संख्येला मिळतोय आकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर स्टार बॉईज टीमची धावसंख्या 7 गडी बाद 48 आणि 49 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल यंगस्टार माकणे या टीमला. महेंद्र 8 बॉलचा सामना करतोय. 8 बॉल मध्ये 24 धाबा त्याने बनवल्यात 5 चौकारांच्या मदतीनं आणि 300चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. 49चं टार्गेट असेल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन सुद्धा येऊन राहा. DCC चिखलपाडा विरुद्ध डिंग डॉंग टेंबी कोडावे या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. आदरणीय वसंतजी तरे जे कमिटीचे खजिनदार आहेत. यंगस्टार चषक मागणे कमिटीचे खजिनदार म्हणून वसंतजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी राजेश गाबड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान करावा. हे तुम्ही बघू शकतायत खजिनदार वसंतजी तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातो. खजिनदार हा विश्वासू असावा लागतो आणि हा विश्वास आदरणीय वसंतजी तरे
साहेबांवर टाकलंय आणि विश्वासास आतापर्यंत सार्थक अशी कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये आणि यंगस्टार चषक मागणी कमिटीमध्ये झालं. म्हणूनच 3ऱ्या वर्षापर्यंत आदरणीय वसंतजी तरे हेच खजिनदार हा पदभार सांभाळतात. थँक्यू सो मच. राज्याचे गावड साहेबांचा सुद्धा आभार असेल, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. मी विनंती करतो MPL चे अध्यक्ष प्रथमेश सरांना आपल्या शुभ हस्ते यंगस्टार चषक मागणी कमिटीचे उपाध्यक्ष अंकुश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हा स्वागत आहे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान प्रथमेश साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. MPL चे अध्यक्ष आहेत, मागणी प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत. प्रथमेशजी साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. हे चांगले दृश्य तुम्ही बघू शकता 6 सीटर्स स्पोर्ट्स लाईव्ह या YouTube वाहिनीवर. आणि दुसरं म्हणजे कमिटीचे जे काही सभासद आले असेल, कारण कटआउट्स आपण बघतो बरेचसे सभासद आहेत, व्यासपीठाच्या खाली असतील तर त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. थोडंच वेळात आपण टॉस सुद्धा करणार आहोत. माजी उपाध्यक्ष सचिनजी तरे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी MPL चे अध्यक्ष प्रथमेशजी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. सचिनजी तरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देवो भव आज माजी सर्व सदस्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. अशी ही एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा यंगस्टार चषक मागणी 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. हा मोठा रणसंग्राम आहे. लोगो सुद्धा किती आकर्षक दिसतोय. टॉस बॉक्स सुद्धा चांगला आकर्षक आपल्याला दिसून येतोय. थँक्यू सो मच. यंगस्टार चषक मागणी कमिटीचे माजी संचालक राजेशजी गाबड साहेबांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी MPL चे अध्यक्ष प्रथमेशजी यांनाच माझी विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. माझे संचालक यंगस्टार चषक मागणी कमिटीचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान होतो प्रथमेशजी यांच्या शुभ हस्ते. वळणार आहोत आपण आता दुसऱ्या इनिंग कडे. दुसऱ्या इनिंग मध्ये 49 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे यंगस्टार मागणी या टीमला. आणि पाठला कसं काय केलं जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या डावामध्ये याचं धावतं विवरण धावतं वर्णन पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात असलेले समालोचक, सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये ज्यांनी धावतं समालोचन केलं, रतन बुवा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोड आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांची आपण बघितली होती. पालघर भूषण या नावाने त्यांना आपण जास्त ओळखतोय. अशा प्रमोदजी शेडगे सरांचं स्वागत आणि प्रमोदजी शेडगे कॉमेंट बॉक्स मध्ये येतील. मागणी प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रथमेशजी घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाशजी गावड साहेब सचिव यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. खूप खूप धन्यवाद. आदरणीय संदीप गावण सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून थँक्स. अविनाशजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. स्टार बॉयज वर्सेस यंगस्टर माकणे. स्टार बॉयज जलसार एका साईडला 48 धावांपर्यंत मजल मारले आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा महेंद्र भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळाला. ॲज अ कॅप्टन अपूर्व गावड यांनी जर षटकार जर ठोकला तर 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल अविनाशजी गावड साहेब यांच्या माध्यमातून. सामन्याला होते सुरुवात. 2 ऑफिशियल अंपायर्स. स्ट्रायकर अंपायर म्हणून राकेश राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर अंपायर म्हणून आपण पाहू शकतायत विशाल नाईक सर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस डिंगडॉंग टिंबी खोडावे. द्वारकामाई
चिखलपाडा टीमचे कॅप्टन अंकुश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी डिंगडॉंग टिंबी खोडावे टीमचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर या. वेळीची दिरंगाई न करताना लगेच या. आपण राज आणि अपूर्व अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल काय डिलिव्हर केला होता. टॉस झाला बॉल आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. मिस्टर दिवेश या टीमचा बाहुबली फलंदाज मधल्या फळीतील कोलॅप्स झाले होते आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं होतं. 3 ते 4 षटकांपर्यंत धावा कमी होत्या. चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. महेंद्र भोईर एक अनुभवी असा गोलंदाज पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना पाहायला मिळतोय. खूप चांगला लेग कटर बॉल होता. दिवेशच्या हातामध्ये चेंडू बॉल यावेळेला बॉल निघून जातो आणि सरळ कोणत्याही प्रकारचा सरळ रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. डॉट बॉल. यंगस्टर माकणे 49 धावांचं लक्ष. होम ग्राउंड आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. फोर्स केले या बॉलला राजच्या बॅटमधून. अप्रतिम खणखणीत आणि सनसनाटी पहिला चौकार सेकंड इनिंगचा यंगस्टार चषक चौकार. गुड शॉट. मात्र चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. मात्र चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. तिसऱ्या बॉलवर अप्रतिम सुंदर स्टार्ट झाले. 2 बॉल पाहिले 2 बॉलामध्ये कोणती धाव आली नव्हती आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर फोर्स केलं होतं. बॉलला समोर खेळले होते. पॉवर प्लेचं परिपूर्ण पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. त्यानंतरचा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिलं बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. यंगस्टर माकणे 49 धावांचा पाठलाग करताना. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज महेंद्र भोईर. नुकतीच साखरेच्या मैदानात स्पर्धा पार पाडली. आई एकविरा चषक साखरे एक मानाची सन्मानाची आणि 17 वर्षांची परंपरा गौरवशाली रुपेशजी नरेश पाटील साहेबांची. त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलं. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले. जरी 49 धावा या माफक लक्ष असलं तरी सुद्धा मात्र आम्ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू आणि या धावा सहजासहजी मात्र या ठिकाणी करून देणार नाहीत असा मात्र यावेळेला निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. चला कामेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करूया टॉस. डान्सिंग डाऊन द ट्रॅक एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय सदानंद तरे साहेब जे अध्यक्ष आहेत या स्पर्धेची, मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. कॉइन स्पिन केला जाईल. एका साईडला कामेश पाटील, एका साईडला अंकुशला आपण पाहतायत. तर जयेश घरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. गौरव पाटील स्वतः आज थोडीशी धावपळ होत असताना कधी ऑपरेटिंग कधी कॅमेरामॅन 6 सीटर स्पोर्ट्स हे करावं लागतं आपल्या करिअरमध्ये. पहिलं षटक महेंद्र भोईरच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. काय बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा जयेश घरतला आपण पाहताय. साखरेच्या मैदानात अतिशय चांगली बॅटिंग केली होती परंतु त्याला सुरेख साथ हवी तशी मिळाली नाही खेळाडूंकडून. 24 बॉल आणि 44 रन. असं वाटलं पहिल्या इनिंगमध्ये की धावा फार कमी प्रमाणात होतील. 30-35 पर्यंत जाण्याची संभावना होती परंतु त्यानंतर 24 धावांचं जे षटक पाहायला मिळालं तिथे धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी मायने राखतात की एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपली गुणवत्ता कशी आपल्याला सिद्ध करता येईल हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. थोड्याच वेळात डिंगडॉंग टिंबी खोडावे टीम निर्णय यावेळेला कळवतील. डिसिजन पेंडिंग आहे. स्टार बॉयज टीम चला थोडासा वेळ दवडला जातोय. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण सहकार्य करा कारण घड्याळात 11:25 झालेत. बरोबर 10:46 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर परेश. पहिलाच बॉल
आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. एक DRS जो आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून, कारण 2 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक संघाला समान न्याय मिळाला पाहिजे, कारण लाख मोलाची स्पर्धा यंदाच्या वर्षात या स्पर्धेचं बिगुल वाजलं. 1 लाखाच्या घरात या स्पर्धेचं पहिलं प्राइज पाहायला मिळतं. महेंद्र भोईसर सध्या आपण पाहतायत. इट्स अ व्हाईट बॉल, कारण लेग स्टंपला जो काही शफल झाले नव्हते आणि त्यामुळेच त्याचं बेनिफिट मात्र फलंदाजाला मिळालं. रिव्ह्यू जो होता तुमचा तो लॉस्ट झालेला आहे, आता मिळणार नाही. कधीतरी पंचांना शंका उद्भवली तर पंच कोणत्याही सिच्युएशन मध्ये अंपायर्स कॉल त्या ठिकाणी घेतील. 6 धावा झालेत. परेशचा पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आता सध्या तरी दिसतोय. अपूर्व गावड सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. याच मैदानात सफाळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिलं एक गव एक फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. परंतु तुमच्याकडे सातत्य असावं लागतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक चांगलं वाक्य आहे, यशाचा कोणताही शॉर्टकट नाही, त्यासाठी सातत्य आणि मेहनत असावी लागते. ते तुमचं सातत्य खूप महत्वाचं असतो. 7 धावा झालेत आतापर्यंत. 1 वर खेळतोय अपूर्व गावड. 1 चौकार, 6 बॉलमध्ये 4. राज सध्या स्ट्रगल करतोय. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, माणूस जन्माला आलाय तर संघर्ष त्याला करावाच लागणार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. चांगला बॉल, फुटवर्क नाहीये. परेश त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. 49 धावा आता मात्र यावेळेला सहजगत्या पार होणार नाहीत हे संकेत दिलेत आतापर्यंत गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. डॉट बॉलचं प्रमाण जे सरासरी आहे ते खूप वाढताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा त्याच रिदम मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये. पहा काय बॉल डिलिव्हर केला होता. अप्रतिम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल त्याच टप्प्यावर, दुसरा बॉल सुद्धा त्याच टप्प्यावर पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटरला थोडंसं आता त्रस्त केलंय गोलंदाज परेशने. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतायत. नच बलिये जिसे कहा जाता है, अक्षरशः नाचवलं गेलंय आतापर्यंत. जणू काही विकेट किपर आणि परेश यांच्यामध्ये सराव सुरू आहे संध्याकाळचा, असंच काहीतरी दिसतंय. 7 धावा, 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. परेश, अपूर्व जातोय, काहीतरी सांगतोय. यावेळेला ऑन साईडला. आता मात्र ओळखलं, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, पिक केलंय आणि सरळ 4 धावांमध्ये टिक केलंय. चौकार, हुकचा शॉट, 4 रन. बॅक 5 बॉलचा खेळ झालाय. 11 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता रिदम मध्ये येतोय राज उजव्या हाताने. पुन्हा एकदा गोलंदाज, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. द्वारकामाई चिखलपाडा आणि डिंगडॉंग टेंबी खोडावे संघनायक जे आहेत ते मात्र आपण ऑफिशियली आपण राजेजी गावड साहेबांची भेट घ्या. 2 षटकांचा खेळ झालाय. 11 रन झालेत आतापर्यंत आणि विजयासाठी आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण. राज लवकरात लवकर. यावेळेला मात्र आपण पाहिला 11 बॉल फेस केले, 8 रन स्ट्रगल करत होता. व्यासपीठावर या द्वारकामाई चिखलपाडा आणि डिंगडॉंग टिंबी खोडावे. जिकिनी यावेळेला आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज चला वेळ दौडू नका आणि खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका कोणत्याही संघाने, खेळाडूने. आज प्रॉमिस डे आणि क्रिकेट एक नातं विश्वासाचं. प्रॉमिस डे म्हणजे फक्त शब्दांनी दिलेलं वचन नव्हे तर मनापासून घेतलेली जबाबदारी. क्रिकेटच्या मैदानावरही प्रत्येक खेळाडू आज स्वतःलाच एक प्रॉमिस देतो. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय.
11 वर 1. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. आता पुन्हा एकदा महेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अपूर्व गावड यांच्यासाठी अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज 500 रुपयांचं प्राइज लागले गेले. ही ऊर्जा दिली अविनाशजी गावड साहेब यांनी. 38 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला शफल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फॅन्सी स्ट्रोक खेळला गेलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. क्लास टायमिंग. अतिशय हा चांगला कणखर फटका पाहायला मिळतो. विशाल नाईक सरांकडून येतोय या षटकार. 500 रुपये मात्र या वेळेला लागू झालेत. अपूर्व गावड प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज. या वेळेला आपण पाहताय स्विच हिटचा फटका. स्वतःला स्विच केलाय आणि इथून मात्र स्विच हिटचा फटका. अगदी क्लीन स्विच हिट. षटकार 6 धावा. क्या बात आहे अपूर्व गावड. टेक्निकली साऊंड षटकार. अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 रन्स. या लाऊन साईडला काय फटका खेळलाय. थॉमस ड्राईसची मला आठवण आली या स्ट्रोकवर. अप्रतिम फटका होता. अपूर्व गावड जीवाची आकांक्षा करतोय. बॅट ग्राउंडिंग करतोय कारण त्याला माहिती आहे की इथे मात्र खेळपट्टीवर आपल्याला टिकून राहायचंय. आपली विकेट किती मोलाची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतोय 25. लॉस ऑफ 1 विकेट. आदरणीय सन्माननीय पंढरीनाथ वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करीन व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आता 24 रनची आवश्यकता 15 बॉलमध्ये. चांगला बॉल होता. थोडासा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. फिंगरचा चांगला वापर केला होता या बॉलला. हलकीशी बॅटची एज घेऊन स्टिकरला बरोबर बॉल स्पर्श होऊन गेला होता विकेटकीपर दिवेशच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चार बॉलचा खेळ झालाय. 25 धावा 24 रनची आवश्यकता आहे. यावेळेला अप्रतिम फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सनसनाटी झन्नाटेदार यंगस्टार चषक चौकार. गुड शॉट अपूर्व गावड. सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. लॉस ऑफ 1 विकेट. 20 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला व्हाईट यॉर्कर बॉल ची सांगता होत असताना पाहायला मिळते. ज्या महेंद्रने पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या त्याच महेंद्रच्या गोलंदाजीवर चॅलेंज स्वीकारला अपूर्व गावडने. आता 12 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल 20 10च्या एव्हरेजने आता मात्र खेळावं लागेल प्रति षटकामागे. 6 सीटरवर सध्या आपण आहोत आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. यंगस्टार चषक माकणे 2026च्या माध्यमातून लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. द्वारकामाई चिखलपाडा आणि डिंगडॉंग टिंबी खोडावे दोन्ही टीमचे मात्र जे प्रतिनिधी आहेत कॅप्टन प्लीज व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 29ला 1 विजयासाठी 12 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऋषीला आणले गेले गोलंदाजी मार्कवर. सध्या आपण पाहतायत 6 सीटर या चॅनेलवर आपण आहोत. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रॉमिस डे आणि क्रिकेट एक नातं विश्वासाचं. प्रॉमिस डे म्हणजे फक्त शब्दांनी दिलेलं वचन नव्हे तर मनापासून घेतलेली जबाबदारी. क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक खेळाडू आज
स्वतःलाच एक प्रॉमिस देतो, संघासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचं, प्रत्येक धाव प्रामाणिकपणे कमावण्याचं आणि क्रीडा स्पिरिट जपण्याचं. बॅट्समन जेव्हा क्रीजवर उभा राहतो तेव्हा तो स्वतःला वचन देतो की क्रिकेटची किंमत ओळखेल. गोलंदाज हातात चेंडू घेतो तेव्हा तो संघाला ब्रेक थ्रू देण्याचं प्रॉमिस करतो. फिल्डर सीमारेषेवर उभा असतो तेव्हा तो एकही चेंडू सहज जाऊ देणार नाही असं ठरवतो. क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर विश्वासाचं बंधन आहे. कर्णधारावर संघाचा विश्वास, प्रेक्षकांचा खेळाडूंवर विश्वास आणि प्रत्येक खेळाडूचा स्वतःवर असलेला विश्वास हाच खरा प्रॉमिस डेचा अर्थ आहे. आई वडिलांच्या आशा, मित्रांचा विश्वास, गावाचं प्रेम आणि प्रेक्षकांची अपेक्षा हे सगळं घेऊन तो मैदानात उतरतो. प्रत्येक धावी फक्त स्कोर बोर्डवरील संख्या नसते तर ती कोणाच्या तरी विश्वासाची परतफेड असते. आजच्या दिवशी आपण सगळे एक वचन देऊया, जिंकताना नम्र राहण्याचं, हरताना शिकण्याचं आणि नेहमी प्रामाणिकपणे खेळण्याचं. कारण मैदानावर दिलेले वचन शब्दांनी नव्हे तर कामगिरीने पूर्ण होतात. प्रॉमिस डेच्या आज प्रत्येक खेळाडूला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 6 सीटर स्पोर्ट्स, गौरव पाटील अँड कॅमेरामॅन या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. यंगस्टार चषक माकणी 2026 आपण अनुभवतायत. 30 रन झालेत. आता इथून 19 रनची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा. अपूर्व गावडचं एक फुटवर्कचं अतिशय सुंदर वैशिष्ट्य आहे की तो शफल होत नाही. जेव्हा तो शफल कधी होतो, जेव्हा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर शफल अगदी नेत्रदीपक पद्धतीने होताना पाहायला मिळतो. त्याचं बेनिफिट त्याला मिळतं, कारण लेग स्टंपला तुम्ही आहेत तर डेफिनेटली त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणारच. तेच राकेश राऊत सरांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. यावेळेला मोठा प्रहार, चीफ शॉट आहे. हा झेल महत्वपूर्ण असेल. महेंद्र भोईर यांनी मात्र कॅच ड्रॉप्ड, कॅच सोडलाय. आता इथे मात्र ही मॅच सोडले की काय हे दृश्य आता आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 बॉल मध्ये 16 रन. सामना अटीतटीचा. लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये पहिला सामना जर असा होत असेल तर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सामने कसे होतील पहा. कॅच कशा प्रकारचा सोडला गेलाय. यावेळेला अगदी 2 ओंजळींच्या मधोमध बॉल. इथून जर आपण पाहिला तर मिस झालेत लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 34 धावा. कोणताही खेळाडू जेव्हा आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करतो तेव्हा तो एक 100% देण्यासाठी उभा राहतो. त्यामुळे जाणून बुजून कोणताही खेळाडू मात्र झेल सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, एकतर त्याची प्रॅक्टिस नसते आणि त्यामुळेच या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या वेळेला अप्रतिम ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट, क्लास, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. ट्रेस अ बुलेट शॉट, 4 रन, चौकार. मॅच कदाचित शॉट ऑफ द डे होईल का आजच्या दिवसात, परंतु सध्या तरी आपण शॉट ऑफ द मॅच बोलूया. अप्रतिम चांगला फटका होता. विराट कोहली स्टाईल मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण या फटक्यावर झाली. 38 धावा, 1 गडी बाद. स्लोवर 1 बॉल होता. आता शफल झाले होते मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला, परंतु सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ऋषीने केलाय कमबॅक. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. हलकासा मात्र फिरला बॉल समोरून आणि बॅटच्या खालून बॉल बरोबर निघून जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. विजयासाठी 11 रन. बॉल आहे 7 बॉल 11. हे डेंजरस आकडे सध्याच्या घडीला आहेत. यावेळेला ऑन साईडला काय मनगडाचा वापर केलाय, परंतु चीफ शॉट. इथे झेल होईल का, झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत. या आपण कशा पद्धतीने असेल चेक करूया का, आणि यस पंच सांगतायत की चेक करावं, डिसिजन पेंडिंग. बॉल मात्र या वेळेला जरूर ज्या पद्धतीने हा झेल सुटला त्यानंतर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या अगदी बरोबर रोपच्या थोडासा पुढे महेंद्र भोईर या ठिकाणी आहेत. ते मात्र पाहतील आणि डिसिजन जो काही आहे तो मात्र या ठिकाणी देतील.
सेफ आहे. आणि यावेळेला आपण पाहिलं तर धावा पळून काढलेल्या पूर्ण झाल्यात त्या 2. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. विजयासाठी 9 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 9 रन. चाळीस धावा झालेत. 9 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 9 रन. यावेळेला अप्रतिम तंत्रशुद्ध फटका टक्कन आवाज आलाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. चांगला फटका होता. भावेशच्या बॅटमधून 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. दिवेशच्या पहिल्याच बॉलवर सनसनाटी आणि झन्नाटेदार चौकार पाहायला मिळतोय. बॉल होता लो फुल टॉस आणि या वेळेला भावेश सांगतोय आय एम दी बॉस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44-44 वर. यंगस्टार चषक माकणे यंगस्टार 9 तरुण खेळाडूंसाठी मात्र हा प्लॅटफॉर्म उभारला गेलाय. हा भव्य दिव्य शामियाना त्यांना घडवण्यासाठी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु दिवेश वेगाने आले. लेगबाईचा इशारा विशाल नाईक सरांकडून. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. विजयासाठी बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. अजून एक षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑलमोस्ट 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांसाठी 1000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा सुद्धा झालेत. शेखर किरी आमचे गुणलेखक. 45 ला 1. 4 रनची आवश्यकता. एकदा मात्र थोडीफार चुकी जरूर झाले. अपूर्व गावडने आपल्या पार्टनर भावेशवर सुद्धा विश्वास ठेवलाय. हलकीशी बॅटची एज होती आणि लॉंग स्टॉप रिझनला मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 46. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता. 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. 13 बॉलमध्ये 28. अपूर्व गावड अप्रतिम शफल होऊन खेळले. चांगला फटका मनगडाचा वापर केलाय. ऋषी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल प्रयत्न केला गेला आणि यस 2 रन्स. इथे कदाचित विकेट जर मिळाली असती तर अंगलट ही धाव डेफिनेटली आली असती. 1 रन वरून 2 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48. स्कोर आर लेवल. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे एक धाव तुम्हाला करावीच लागेल. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. या धावा झालेल्या नाहीये. साखरेचं मैदान 107 धावा 6 षटकांमध्ये पूर्ण झाले. 102 धावा 6 षटकांमध्ये पूर्ण झालेत, परंतु 10 बॉल 10, 12 बॉल 12, 1 बॉल 1, 6 बॉल 6 या धावा झालेल्या नाहीयेत. त्यामुळे फक्त म्हणून चालणार नाहीये हे समीकरण. काल वाडा या ठिकाणी सुद्धा गातेच्या मैदानात त्या धावा झालेल्या नाहीयेत. 12 बॉल 13 रनची आवश्यकता असताना या वेळेला बॅटची एज आणि नशिबाची साथ मिळाली. आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर पहिला वहिला सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. नशिबाचा चौकार मिळाला. भावेशचे चांगले प्रयत्न होते. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार मिळाला आणि यंगस्टार माकणे टीम दुसऱ्या फेरीत अगदी चांगली धडक मारताना पाहायला मिळते. चला हँडशेक करायला विसरू नका यंगस्टार माकणे टीम. आपण स्टार बॉल जलसार या टीमच्या बरोबरीने मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे जोपासा. क्या बात आहे. अंकुजी पाटील साहेब यांच्याकडून पूर्ण टीमला यंगस्टार माकणे टीमला 500 रुपये आलेले आहेत.